नमस्कार स्वामी भक्त हो. लेख स्वामींची या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. स्वामी भक्त हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ इतर दत्तभक्तांना, स्वामी भक्तांना शेअर करा. धन्यवाद. श्री दत्त प्रबोध कथासार अध्याय 19. श्री गुरुदेव दत्त. एक सुंदर विधवा ब्राह्मणाची मुलगी होती. तिला राजाच्या पूर्वीच्या कारभाऱ्यापासून दिवस राहिले ह्याची कुजबूज लोकात होऊ लागली. तो कारभारी जनार्दन पंतावर रोष धरून होता. काहीतरी त्यांचे उणे पाहत होता. एकदा ती रात्रीच्या वेळी त्याला भेटली व तिने आपल्याला दिवस गेल्याची वार्ता सांगून रडू लागली. तेव्हा तो तिला म्हणाला, तू भिवू नकोस. मी तुला एक युक्ती सांगतो. तुला जेव्हा धरून नेतील तेव्हा तू जनार्दन पंतांचा शिष्य एकनाथ याचेपासून मला दिवस राहिले आहेत अशी जबानी लिहून दे. जनार्दन पंत राजाला प्रिय असल्याने कोतवाल तुला सोडून देईल. काही दिवसांनी लोकांनी एका विधवेस दिवस राहिल्याचे वार्ता कोतवालास येऊन सांगितली. ते ऐकून कोतवालाने तिला धरून आणले व तुला कोणापासून गर्भ राहिला ते खरे सांग असे विचारले. तेव्हा ती त्याला म्हणाली की जनार्दन पंतांचा शिष्य एकनाथ याच्यापासून मला दिवस गेले आहेत. हे ऐकून कोतवालाला आश्चर्य वाटले. त्या बाईचे म्हणणे त्यास खरे वाटले नाही, परंतु ही वार्ता राजाच्या कानी घालावी असे ठरवून तो तिला घेऊन राजाजवळ आला. त्याने राजास तिने ज्याप्रमाणे त्यास सांगितले होते त्याप्रमाणे सांगितले. ती ऐकून राजास खरे वाटले नाही. त्याने चौकशी करण्यासाठी जनार्दन पंतास बोलवले व त्यांना ब्राह्मणीस एकनाथापासून दिवस गेल्याचे सांगितले. पंतांनी ब्राह्मणीकडे पाहिले तेव्हा तिचे पोट पाहून त्यांना लाज वाटली. त्यांनी तिला खरे सांगावयास सांगितले. तेव्हा तिने एकनाथाने माझ्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. हे ऐकून त्यांना फार राग आला व त्यांनी एकनाथास बोलवण्यासाठी सेवकास सांगितले. सेवकाने लगबगीने जाऊन एकनाथास सभेमध्ये आणले. जनार्दन पंतांनी त्याला बाईने सांगितलेली हकीकत सांगितली व खरे काय आहे हे सांगण्यास सांगितले. त्यावर एकनाथ म्हणाला, या बाईने स्वतःचे कुकर्म लपवण्यासाठी माझ्यावर हा आळ घातला आहे. तुम्ही जर हिच्या शब्दावर विश्वास ठेवीत असाल तर मी हा दोष माझ्या शिरावर घेण्यास तयार आहे. हे ऐकून पंतांचे मन शांत झाले, परंतु राजास विश्वास वाटला नाही. पंत त्या बाईस म्हणाले की तू जे सांगत आहेस ते सर्व खोटे आहे. त्यावर ती बाई तावातावाने बोलू लागली व एकनाथ साधुत्वाचा आव्हानून आपले पाप लपवित आहे. त्यावेळेस सभेमधील लोकांना पण बाईचे म्हणणे खरे वाटले व ते एकनाथास दोष देऊ लागले. त्यावर एकनाथाने गुरुला नमस्कार केला व म्हणाला, दोघांचेही बोलणे ऐकून खरे खोटे तुम्हास कसे कळणार? करिता माझे आपणास विनंती आहे की जे सत्य असेल ते सर्व हिच्या पोटातून गर्भच सांगेल. त्यावर माझा अपराध असेल तर मला दंड करावा. हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. एकनाथाने गर्भिणीला आपल्यासमोर आणून गुरुचे नामस्मरण केले व तिच्या पोटावर हात फिरवून गर्भाला म्हणाला, बा, जे सत्य असेल ते निवेदन कर. ते ऐकून गर्भ पोटातून म्हणाला की एकनाथ हा निर्दोष आहे. या बाईने व तिच्या जाराने कुभांड रचून एकनाथावर आळ घातला आहे. या बाईचा जार राजाचा पूर्वीचा दिवाण होता. तो हिच्याशी रमत असे. त्यापासून हिला गर्भ राहिला. लोकनिंदेला टाळण्यासाठी व पंतांचा सूड घेण्यासाठी त्याने हा डाव रचला आहे. एवढे बोलून गर्भाने आपले बोलणे बंद केले. गर्भाचे बोलणे ऐकून सर्व सभेला आनंद झाला व त्यांनी त्या बाईच्या जाराला बोलावून दोघांना शिक्षा केली. एकदा एकनाथ पंतांचा हिशेब रात्री लिहित होता. त्यात एक पैशाचा हिशेब जुळत नव्हता. परत हिशेब तपासून पाहिल्यावर सुद्धा चूक लक्षात येत नव्हती. मध्यरात्र झाली तरी चूक सुधारण्यासाठी एकाग्रतेने हिशेब तपासीत बसून राहिला. त्याला त्या पैशाची काळजी लागून राहिली. मध्यरात्री पंत पाणी पिण्यासाठी उठले तेव्हा एकनाथाला त्यांनी पाहिले, परंतु त्यास कळू न देता ते तसेच झोपून गेले. थोड्या वेळाने एकनाथास एकाएकी त्या पैशाचा हिशेब लागला तेव्हा तो आनंदाने टाळ्या वाजवू लागला. ते ऐकून पंत उठून बसले व त्यास म्हणाले, तुला एवढा कशात फायदा झाला आहे की तू ज्यामुळे टाळ्या पिटीत आहेस? एकनाथ म्हणाला, मी हिशेब लिहिता लिहिता एक पैशाचा हिशोब चुकत होता, परंतु आपल्या कृपेने हिशोब जुळला म्हणून मला आनंद झाला आहे. हे ऐकून जनार्दन पंत त्यास म्हणाले, याचप्रमाणे तू जर कृष्ण भक्तीत एकाग्र होशील तर तुझ्या जन्माचे सार्थक होईल. एकनाथ म्हणाला, सद्गुरूंची हीच आज्ञा मला प्रमाण आहे. माझ्याही मनात हेच होते. हे ऐकून पंतांनी
त्याला आपल्या हृदयास लावले व त्यास तारक मंत्र उपदेशून रामकृष्ण या अक्षरांचा जप करण्यास सांगितले. या उपदेशाप्रमाणे एकनाथ दररोज हरिभक्तीमध्ये निमग्न राहू लागला. त्याची ही ईश्वर निष्ठा पाहून एकनाथ काही वर्षानंतर त्यास म्हणाले की माझी अशी इच्छा आहे की तुला श्री दत्तात्रयांचे दर्शन करावे, तरी तू कोणताही विकल्प मनात न आणता माझ्याबरोबर चल. व एकनाथास बरोबर घेऊन वने उपवने ओलांडीत जाऊ लागले. त्यानंतर विश्रांतीचे स्थान आल्यावर त्या दोघांनी समोरून एक ओंगळ यवन मनुष्य आपल्या आईला रेड्यावर बसवून येत आहे असे पाहिले. काही वेळाने त्याने आपल्या आईस रेड्यावरून उतरवून तिला म्हणाला, मला भूक लागली आहे, तरी काही खावयास दे. म्हातारीने तेथील 3 दगड गोळा करून त्याची चूल मांडली व रेड्यावरील टोपलीतून कोंबड्या कबुतरे काढून त्यांचे पंख भराभर उकडून त्यांना भांड्यात शिजवायला लावले. अन्न शिजल्यावर ते जेवावयास बसले. तेव्हा त्यांची दृष्टी या दोघांवर गेली. तेव्हा तो यवन यांना म्हणाला, आओ आओ, ब्राह्मण खातो. हे ऐकून जनार्दन पंत आपली जागा सोडून त्याचे जवळ जाऊन जेवावयास बसले. हे पाहून एकनाथ दूर पळून गेला. त्याला पळताना पाहताना अवधूत पंतांना म्हणाले, तो कोण आहे? त्याला प्रसाद द्या. पंतांनी त्याला पुष्कळ हाका मारल्या, परंतु एकनाथ आले नाही. प्रसाद ग्रहण झाल्यावर दत्तप्रभू अदृश्य झाले. नंतर पंत एकनाथाजवळ येऊन म्हणाले, तू भिवून का पळालास? ते प्रत्यक्ष अवधूत होते. तुला त्यांचा प्रसादाचा चांगला लाभ झाला असता. एकनाथ म्हणाला की त्यांची माया मला अनर्थकारक वाटली, म्हणून माझ्यात विकल्प आला. तेव्हा पंतांनी त्याची समजूत घालून परत अविनाशाचे दर्शन घडवण्याचे त्यास आश्वासन दिले. काही दिवस गेल्यावर परत ते दोघे वनात जाण्यास निघाले. पंतांनी एकनाथास सांगितले की मी ज्याचे बरोबर बोलेन त्याचे तू चरण धर. इतक्यात समोरून एक पठाण घोड्यावर बसून आला व त्यांची जवळच घोड्यावरून उतरला. त्या वेशातील अवधूत मूर्ती पाहून पंतांनी त्यांना नमस्कार केला. तेव्हा ते त्यास म्हणाले, चला आपण भोजन करूया. व त्यांनी तत्काळ नाना प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ निर्माण केले व सोन्याच्या ताटात जेवावयास एकत्र बसले. अविनाशाने एकनाथाकडे पाहून त्यास प्रसादास बोलवले. तेव्हा एकनाथ म्हणाला, मी त्यांना शिवणार नाही. एवढे बोलून तो दूर पळून गेला. ते पाहून दत्त दिगंबर तेथेच अदृश्य झाले व एकनाथ प्रसादास मुकला. त्रयमूर्ती एकाएकी अदृश्य झाल्याचे पाहून एकनाथास आश्चर्य वाटले व ते कोण होते म्हणून गुरुस विचारले. त्यावर पंत म्हणाले की ज्याच्या भेटीसाठी साधुसंत रात्रंदिवस प्रयत्न करीत असतात, परंतु त्यांना त्यांचे दर्शन दुर्लभ असते, असा तो प्रत्यक्ष अवधूत होता. तुला त्यांचा प्रसाद देण्यासाठी 2दा प्रयत्न केला, परंतु तू त्यांचा अवेर केलास. हे ऐकून एकनाथास पश्चाताप झाला. हे पाहून पंत म्हणाले, तू शोक करू नकोस, मी तुला परत दत्त भेट करवेन. एवढे बोलून ते परत आपल्या घरी आले. अध्याय 19 समाप्त. श्री गुरुदेव दत्त.